तंत्रज्ञान विकास तसेच आधुनिकतेच्या नावाखाली होत असलेल्या विकास कामामुळे पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास झालाय. नव्हे तर आज रोजी सुद्धा होत आहे. ही येणाऱ्या पिढीकरता फार चिंतनीय समस्या आहे. पण ही येऊ घातलेली गंभीर समस्या पर्यावरण प्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी विविध मार्गानं तसेच सामाजिक घटकांच्या माध्यमातून पर्यावरण समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. पर्यावरण समतोल साधण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करणे होय. या दृष्टिकोनातून सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड यांनी विविध विद्यालयांमध्ये सीडबॉल निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीस प्रोत्साहित केले. कार्यक्रमाकरता अरविंद इडोळे लागवड अधिकारी, निर्मला डिगोळे वनपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रिसोड, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वृक्षमित्र गजानन मुलंगे तसेच विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भांडेकर, विठ्ठल सारोळकर, अरविंद ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. गजानन मुलंगे यांच्या 70% मार्गदर्शनानुसार सीडबॉल तयार करताना 70% काळी माती व 30% गुरांच्या शेणापासून ओलं मिश्रण तयार करण्यात आले. तयार केलेल्या मिश्रणापासून छोटे छोटे गोळे तयार करून त्यांच्या केंद्रापर्यंत छिद्र पाडून त्यामध्ये उपलब्ध बी टाकून ते पूर्ववत चिखलानं बुजवण्यात आले. सदरहू गोळे सावलीत सुकवल्यास आपणास हवे असणारे सीडबॉल तयार होतात. पावसाळ्याच्या प्रारंभी अर्थात जुलै महिन्यामध्ये पर्यटन करताना रस्त्याच्या कडेला माळरान किंवा डोंगरदऱ्या इत्यादी ठिकाणी सीडबॉल भिरकावल्यास ज्या ठिकाणी ते स्थिरावतील त्या ठिकाणी पावसामुळे माती विरघळून वृक्ष निर्मिती होईल. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्याच्या दृष्टिकोनातून येत्या जून महिन्यापर्यंत सर्वात जास्त सीडबॉल तयार करणाऱ्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभाग रिसोड यांच्या वतीनं प्रशस्तीपत्र व पुरस्कार जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रमेश कदम, प्रमोद जावळे वनरक्षक तसेच तंत्रसेनी अक्षय अडे यांनी मोलाचे सहकार्य केले.